ती पोचते तिथे पाहू शकतो ना. इथून जो आला ना डायरेक्ट डायरेक्ट आला. जागा पण तेवढीच घ्या पाहिजे. आणि बरोबर जागा ठेवलेली आहे विसर्जनसाठी. हा आता तिथं झाली गाडी पलटी म्हणजे गणपती विसर्जन कमी आणि गाड्या जास्त विसर्जन होतात. बरोबर ना. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आलोय भरतनाट्यामध्ये जगबुडीचा जो ब्रिज आहे तिथे पुन्हा एकदा एक मोठा ट्रक आहे ना, तो ब्रिजच्या खाली गेलाय. तर आपण तिथे जाऊया आणि नक्की बघूया नक्की काय गोष्ट घडली तिथे. तर आता मी आहे बघा इथे बरोबर पाठीमध्ये पाहू शकता आपला मुंबई गोवा हायवेला जाणारा रोड म्हणजे तो जगबुडीचा ब्रिज आहे. ओके, तिथे जाऊया आणि बघूया नक्की काय घडलंय. शूट केले आहे चालू, पाहू शकता आपण नक्की काय विषय जरा बघूया. अरे बाबा ते बघ दिसतंय काय. बघा जाऊया जवळून. प्लग गेला का कसं काय काढायचं काय हो हो काढायची रिस्क टीम असेल मग. अजून बघूया इकडून बघूया. गाणे गेलेले दिसत दोन आहे म्हणतो. रिस्क टीम आहे काल पडलाय तो. आणि हा काल पाणी कंटेनर आहे, ट्रक आहे. पूर्ण एवढा साईड बघा ना, या ब्रिज वरून मस्त डायरेक्ट खाली गेलं. ओके तिथे जात आहे, जरा जवळून दाखव तुम्हाला अजून. माणूस काय काय गेला बसलं कसं राहील भाऊ नाही मला पडलं वळून पडला. गाडीला असतो. कधीची गोष्ट घडली? काल रात्री 6 वाजता. म्हणजे कोणत्या साईडनी? हे काय म्हटलं मधून गेला. तर तुम्हाला दाखवतो नेमका काय झालं गोष्ट. कंटेनर आहे ना वाटतं डायरेक्ट इथून गेला ना. सण पण लय भारी होता. भांडी हे बघा, वरून येताना म्हणजे आपला जो चिपळूण रोड वरून येताना खालून डायरेक्ट खाली गेला. इथून डायरेक्ट खाली गेला त्या साईडला. आणि इकडे असे भरपूर सारे अपघात होतच राहतात. मध्ये एकदा तो लहान पोरगा पण इथे गेला होता ना. इथे होती ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह इथंच ना, आपटला होता. आपटला होता. दोन्ही पण बरेच होतात इथं घटना. बरेच होत राहतात ना. जगबुडी ब्रिज त्याच्यासाठी वाटतंय. एक तर आपला भोसले घाट, कोणत्या गाड्यात कमी आहेत पण इथे जास्त होतात. जास्त रनिंगच बेकार आहे ना. ट्रेनिंग पण गॅप पण भरपूर आहे. हा मग अंदाज ना आला असेल त्याला. बाहेरचा होता मोठी का? गाडी ना याची ना, गाडी मोठी गाडी ना. इकडचा आहे का बाहेरचा होता तो? इकडचा ना. इकडचाच आहे. म्हणजे हा तुम्ही टर्न पाहू शकता ना. इथून जो आला ना डायरेक्ट आला. जागा पण तेवढीच घ्या पाहिजे. आणि बरोबर जागा ठेवलेली आहे विसर्जनसाठी. हा आता तिथं झाली गाडी पलटी म्हणजे गणपती विसर्जन कमी आणि गाड्या जास्त विसर्जन होतात. बरोबर ना. हे बघा पाहू शकता. आता आपण जाऊ तिथे. ट्रॅफिक जाम झालेला दिसतोय. पोलीस वगैरे पण आहेत. तर बघूया, टीम गेली आहे तिकडे.
ती पोचते तिथे. आणि नशिबात पाऊस कमी आहे. थोडा अजून झूम करून दाखवतो. दिवस पाहायला टाकला ना पण अंदाज येईल तेवढं लांब आहे इथे. सर्व माणसं जमली आहे तिथे. किती उंचावरती आहे ते. जसं मी म्हटलं ना हा जो गॅप आहे हा व्यक्ती उभा आहे ना इथे बघा. त्या गॅप मधून डायरेक्ट ते ट्रक खाली गेला. त्यातून वाहत वाहत तिथे अडकला. त्यात पाऊस पण कमी आहे त्यामुळे नशीब चांगलं गेलं. टीम पोहोचली तिथे. आणि ही घटना काल 6:30 वाजता घडली आहे जसं आपल्याला माहिती पडले. आणि आपला ट्रक ड्रायव्हर आणि काय किती जण होते म्हणजे काय अंदाज? हा एकटाच होता. मग आता वाचलाय का ऑफ झाला म्हणजे कालच समजली गोष्टी. अडकलात मध्ये. ओके म्हणजे हा माणूस आहे आतमध्ये पण तो जिवंत नाहीये. हॅलो काय नाही जरा थांबले ऍक्सिडेंट झालाय म्हणून थांबलो. काय काम तुझं? आता रेस्क्यू आणि ते कारण घेऊन त्याचे डिटेल्स घेऊन ह्याचं डिझायनर आहे कंपनी डिझाईन बनवलं नाही त्याच्यावरती फौजदारी दाखल करून ही तुमची चुकी आहे. हा लाखो करोडो रुपये तुम्ही हे केलेलं आहे आणि हा नाहीतर ही केस होणारच आहे ना तुमची. त्याच्यासोबत ही पण करा म्हणजे इथून पुढे काय लोकांचे जीव वाचतील. हॅलो हा बोल ना. अरे यादव हाँ बताओ. अरे मेरे वो साले का गाड़ी में जो घेतला असता सगळ्यांना हा. आणि ही काय पहिलीच घटना नाही आहे. बरेच घटना घडल्या तिथे. हा ब्रिज झाल्यापासून किती झाले असतील? पहिला तिथे झाला मग चालू झालं ना त्या दिवशीच झालं. अरे 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 हा इथून जे आले ना हाती येतील बघा. आता उदाहरणार्थ हा ट्रक बघा हा तो येतोय. जर याचा पण अंदाज चुकला तर डायरेक्ट इथे गॅप आहे ना दाखवतो मला. हा जो ट्रक आलाय हा वरून जसा आला बघा अंदाज बघा त्याचा आणि बरोबर आहे ना इथे आहे ना इथून डायरेक्ट मधून डायरेक्ट खाली गेला. आणि त्याला सांभाळला असेल डायरेक्ट आरपार गेलाय तो. तुम्ही आता मग कोणतं तर पाहू शकता आता आपण जातोय घरी. बराचसा टाइम जाणार अजून. आता की मागाशी बाईला ते एक 15-20 मिनिटापूर्वी विस्कटून पोहोचतो घेतोय. आणि जसं आपल्याला समजलंय की एक व्यक्ती होता आणि त्याच दिवशी तो मृत्यू पडला वगैरे. जसं मी म्हटलं या ह्याच्यातून गेलंय त्या गॅपमधून. ओके आणि गाडी वरून आली होती. आणि जसं उदाहरण मी एक दाखवलं होतं तुम्हाला जर ट्रक आहे ना तर इथून बरोबर असा सरळ आहे ना अंदाज चुकला आणि इथून डायरेक्ट खाली गेला. तर आता पाहूया आपल्याला अपडेट भेटेलच काही दिवसांनी ते मी तुम्हाला सांगेनच पुढे. तर आता आपण ब्लॉगला एंड करूया. आणि जसं मी म्हटलं की आपला हा जो मुंबई गोवा हायवे आणि जो चिपळूणवरून जो ट्रक आहे ना डायरेक्ट आपल्या जो पाठीमागे आहे ना जसं मी दाखवलं तिथून तो डायरेक्ट ब्रिजच्या खालून आलाय.
आणि पाहू शकता तुम्ही की विषय खूप असा गंभीर आहे. बिकॉज हे ते नवीन गोष्टी नाही घडले, बरेच वारंवार या गोष्टी घडत राहतात या ठिकाणी. ते याच्यावरती सरकारने गांभीर्य घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर या गोष्टीचा काहीतरी सोल्युशन काढला पाहिजे. सो बरेच गोष्टी घडल्या त्या ब्रिजवरून. तर आता बघूया कधी सरकारचे डोळे उघडतायत आणि या गोष्टीवरती कामं करतायत, तर पाहूया. सो ब्लॉगला एंड करूया आणि नक्की कमेंट मारा तुम्ही या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे. सो आपण ब्लॉगला एंड करूया. सो आपण नवीन एक ब्लॉग घेऊन येऊया आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.